कोल्हापूरचे 3, सांगलीचे 4 रेल्वे मार्ग होणार फाटकमुक्त. वाहतूक कोंडी टळणार. पहिल्या टप्प्यातील 65 कामांना मंजुरी. कोल्हापूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ महारेलच्या उच्चस्तरीय बैठकीत संपूर्ण राज्याला रेल्वे फाटकमुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यात एकूण 131 पैकी पहिल्या टप्प्यातील 65 रेल्वे पायाभूत सुविधांच्या अंडरपास आणि पादचारी पूल कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर विभागातील 3 आणि सांगली विभागातील 4 पादचारी पूल मार्गी लागणार आहेत. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील अंडरपास रस्त्याची कामे महारेलमार्फत करण्यात येणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली येथील वाढती वाहतूक कोंडी आणि रेल्वे फाटकांमुळे होणारा खोळंबा टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे या मुख्य उड्डाणपुलाचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर एसटी स्टँड, दाभोळकर कॉर्नर, शाहूपुरी परिपूल परिसरात येण्या जाण्यासाठी पादचारी उड्डाणपूल, तसेच सांगली फाटा उंचगाव उड्डाणपूल आणि तावडे हॉटेल पंचगंगा उड्डाणपूल उभारण्यासाठी लागणारा निधी हडकोकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार आहे. जून महिन्यात मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामुळे कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहरामध्ये रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला असलेले वाढते शहरीकरण लक्षात घेता मान्यता दिलेल्या 65 कामांमधील संबंधित रस्त्यांवरील 25,000 ते 1 लाखापर्यंत TVU असलेल्या कमीत कमी भूसंपादन आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या आहेत. आणि ही कामे पूर्ण झाल्यास या भागातील नागरिकांना त्यांच्या मागणीआधीच पायाभूत सुविधा मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीला कोल्हापुरातून आमदार अमल महाडिक हे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.